सर्व पितरी अमावस्या श्राद्ध पक्षामध्ये खूप महत्त्वाची आहे. पूर्वजांना निरोप देण्याची ही शेवटची तारीख आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही कारणामुळे श्राद्ध तिथीला श्राद्ध करता येत नसेल किंवा श्राद्धाची तारीख माहीत नसेल तर सर्व पितरी श्राद्धाच्या अमावस्येच्या दिवशी श्राद्ध करता येते. चला तर मग या तारखेचे महत्त्व असल्यामागील आख्यायिका काय आहे ते जाणून घेऊया. देवांचे पूर्वज अग्निश्वांत जे सोमपद लोकात राहतात त्यांची मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती. मत्स्यपुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो जी काश्मीरमध्ये आहे. एकदा अच्छोदाने 1000 वर्ष तपश्चर्या केली ज्यामुळे अग्निशांत आणि बहिष्पद आपले इतर पितृगण अमावासूसह अच्छोदाला वर देण्यासाठी आश्विन अमावस्येच्या दिवशी प्रगट झाले. त्याने अक्षोदाला सांगितले की मुली, तुझ्या तपश्चर्याने आम्ही खूप आनंदी आहोत म्हणून तुला जे हवे ते माग. पण अक्षोदाने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिले नाही आणि अत्यंत तेजस्वी पितृ अमावसूंकडे पाहत राहिली. पूर्वजांकडून वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली, प्रभू मला खरोखर वरदान द्यायचे आहे का? यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले, हे बघ अक्षोदा, वरदान माग, तो तुझा परिपूर्ण हक्क आहे म्हणून संकोच न मागता सांग. यावर अक्षोदा म्हणाली, प्रभू जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तत्क्षण तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे. अक्षोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले. त्यांनी अक्षोदाला शाप दिला की तू पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाशील. पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यामुळे अक्षोदा पूर्वजांच्या पाया पडली आणि रडू लागली. पितृंना तिची दया आली. ते म्हणाले की अक्षोदा, तू पतित योनीत शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील. पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील. भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील. त्यानंतरही इतर देवी वंशांमध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकाकडे परत येशील. पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षोदा शांत झाली. सर्व पितरांनी अमावस्येच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की अमावस्येची तारीख अमावस्यू म्हणून ओळखली जाईल. ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील 14 दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात. तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व पितृश्राद्ध देखील मानली जाते. त्याच पापाच्या प्रायश्चित्तासाठी कालांतरात अच्छोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या. नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि 2 पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला. यांच्या नावाने कलियुगात अष्टक श्राद्ध मानलं जातं. सर्व पितृ अमावस्येला कोणाचे श्राद्ध करतात? ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात. त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन हे श्राद्ध करावे. हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात. त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध केले जाते. या श्राद्धाचे काय नियम आहेत ते पाहूया. या दिवशी पवित्र नदीत आंघोळ करावी किंवा पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे. हातात थोडे तांदूळ घेऊन पितरांचे स्मरण करावे आणि श्राद्धाचा संकल्प करावा. जलात अक्षता टाका आणि ते जल देवाला अर्पण करा. मग पितरांच्या नावाने तर्पण करा. पितरांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरी फुले हातात घेऊन पाणी टाका. तर्पण करण्यासाठी तर्जनी आणि अंगठ्याच्या मध्ये दर्भ घ्या आणि अंजली तयार करा. अंजलीत जल घेऊन ते रिकाम्या पात्रात टाका. सर्व पितरांना आठवून प्रत्येकाच्या नावाने 3 वेळा जल अर्पण करा. तर्पण करताना ओम पितृभ्ये नमःचा जप करा. नंतर तर्पणाचे जल एखाद्या झाडाला अर्पण करा. घरी ब्राह्मणाला बोलून भोजन द्या. पितृपक्षाची समाप्ती सर्व पितृ अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे, ज्याला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या देखील म्हणतात. हा दिवस पितरांना समर्पित आहे. या दिवशी आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो.
या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपल्या पितरांना आदराने निरोप दिला जातो. अशा पद्धतीने सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होते.